हे सगळ्यांचे जोडून 2.5 रुपये होत आहेत. मी बाकी पैसे आणून देतो, तुम्ही हे घेऊन उपचार सुरू करा ना. जोपर्यंत 3 रुपये जमा नाही होणार मी उपचार सुरू करणार नाही. मग मी आत्ताच्या आत्ता पोलीस ठाण्यात जाऊन तुमच्या विरुद्ध केस करतोय. किती वेळ विनंती करतोय आम्ही तुम्हाला, पण तुम्ही समजून घ्यायला तयारच नाही आहात. आणि हे बघा डॉक्टर साहेब, तुम्ही आता आमचं म्हणणं ऐकलं नाही तर न्यायाला तुम्हाला म्हणणं कबूल करावंच लागेल. त्यापेक्षा तुम्ही आता हे पैसे घ्या आणि सुरू करा ना उपचार. आणि आम्ही सगळे साक्षीदार असू डॉक्टर साहेब, त्यामुळे आमचं म्हणणं ऐका. ठीक आहे, लक्षात ठेवा उद्यापर्यंत सगळे पैसे जमा व्हायला हवेत. मी सगळे पैसे देईन, आता उपचार सुरू करा. वॉर्ड बॉय, पेशंटला घेऊन या. रमाबाई, तुला पैसे चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येते. काय? काय? इन्स्पेक्टर साहेब, ही बाई माझ्या जलपान गृहातून पैसे चोरी करून इथे घेऊन आली आहे. मी कुठली बी चोरी नाही केली. आनंद भाऊंची तब्येत खराब होती, इथं पैसे भरायचे होते, तरच इलाज झाला असता. त्याच्यासाठी गल्ल्यातून काही पैसे मोजून आणलेत आणि त्याच्यासाठी दीपकला पण तिथे थांबवलं होतं. काकी आल्यानंतर तो सगळं त्यांना सांगन. रमा, मी तुझी मजबुरी समजू शकतो, पण कुणाला विचारल्याशिवाय पैसे घेऊन येणं चुकीचं आहे ना. तिथे काकी नव्हती म्हणूनच दीपकला तिथे थांबवलं होतं. मी कुठली चोरी नाही केली. पण माझी आई कुठे सापडत नाहीये, आणि जोपर्यंत माझी आई नाही सापडत त्या जलपान गृहाचा मालिक मी आहे. आणि असे कोणाच्या गल्ल्यातून पैसे काढून घेणं चोरीच आहे. फौजदार साहेब, तुम्ही हिला ताबडतोब अटक करा. हे बघा, चुकीचंच वागली आहे ती, पण आत्ता अटक करून न्यायची काय गरज आहे? ठीक आहे, जेवढे पैसे काढलेत ते परत द्या, आम्ही सोडून देऊ. पैसे तसं बी इलाज झालाय. तुम्हाला घेऊन जायचे चौकीत तर चला. नाही नाही फौजदार साहेब, रमाला इथेच थांबू द्या. हिच्या बदल्यात मी तुमच्यासोबत येतो, मला घेऊन चला. नाही, जोपर्यंत तू पैसे परत करत नाहीस तोपर्यंत रमाबाई चौकीतच राहील. हा, हेच ठीक आहे. तू पैसे घेऊन चौकीत ये, मी ही केस मागे घेतो. चल. हे बघा, मला काय बी नाही होणार. तुम्ही अजिबात काळजी नका करू. आनंद भाऊंची काळजी घ्या. हा, भीम, तिला जाऊ दे. मला काय बी नाही होणार. तुम्ही आनंद भाऊंची काळजी घ्या. चल आता. कबीर प्रेम ना चखिया, चखिना लिया सा, सोने घर का पाहुना, ज्यों आया त्यों जा. हे एक नवीन संकट कुठून आलं? रमा कोठडीत कशी राहील? मग मागवणं नाहीचे राहते ना पैसे. असे काढून आणेल तर चोरच म्हणणार ना. जर रमाने चोरी केली जरी असेल तरी ती आनंदसाठी केली आहे, तर तो तुझ्यासाठी शेजारी आहे ना. जरी तिने केली नसती ना तरी तिला प्रश्न करायचा हक्क कोणाला नाहीये. बस झालं आत्या, हे सगळं बोलण्याची ही योग्य वेळ नाहीये. जाऊ द्या. गुरुजी, तुम्ही आनंदाची काळजी घ्या. मी पैशांची तरतूद करून येतो. भीम, मी जाते रमाजवळ. ती तिथे एकटी कशी राहील? आत्या, तुम्ही कशा जाणार पोलीस ठाण्यात? आणि ते लोक कसं राहू देतील तुम्हाला तिथे? जाणार मी. कसे राहायला नाही देतील ते बघतेच मी.
या घरात प्रत्येकाचा आपला आपला हक्क आहे. काय माहित का, आनंदला पण काही समजत नाही की त्याच्या पत्नीने पैसे कुठूनही आणले असे ना, पण त्या पैशांनी त्याला उपचार नाही करून घ्यायचे. आणि रमा, तिने जरी चोरी करून आणले असतील पैसे तर ती बरोबर आहे. लक्ष्मी चुकीची आणि रमा नेहमीच महान बनते. सर, काय झालं? मला पैशांची गरज आहे. माझा दादा दवाखान्यात आहे, आजारी आहे. उपचारासाठी पैसे नाही आहेत माझ्याकडे आणि ह्याच कारणासाठी पोलीस माझ्या पत्नीला जेलमध्ये घेऊन गेले आहेत. 3 रुपये हवेत आत्ता. जर तुमच्याकडे असतील तर द्या ना, मी तुम्हाला लवकरच परत देईन. असं 1 रुपया तर तुझा पगार आहे आणि अशामध्ये कसे परत करणार? 3 महिन्याचा पूर्ण पगार आणि मग 3 महिन्यात पुन्हा कुणी आजारी पडलं तर? परत फेड तर सोड, परत उधार मागायला येशील. तेव्हाच तेव्हा बघता येईल ना सर. आत्ता खूप गरज आहे, द्या ना. नाही, आधी तू सांग माझे पैसे कसे परत करशील? सर, प्रश्न फक्त पैशांचा नाहीये, तर याच्या खूप काही तक्रारी सुद्धा येत आहेत. लोक म्हणतात की कामाच्या वेळी कामावर लक्ष देण्याच्या ऐवजी त्यांना हा जगभराच्या पंचायती सांगत बसतो. नरोत्तम जोशीजी, तुम्ही इथे? हो, नमस्कार. अगदी योग्य वेळेवर आलोय सर मी इथे. हे पहा नरोत्तम जोशी, मला कळते की तुम्ही हे सगळं जाणून बुजून करताय, पण तुमच्या हे सगळं करण्याने दादाला काही फरक पडणार आहे आणि नाही मी या संकटातून अडकून राहणार आहे. नाही 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 भीमराव, मी इथे नरोत्तम जोशी म्हणून आलेलो नाहीये, तर मी इथे आलोय एक सामान्य आणि एक जागरूक नागरिक म्हणून, जो इथे मुंबई महानगरपालिकेत तुझ्या विरोधात तक्रार नोंदवू इच्छितो. सर, काय सर? जा आणि शिस्तीत काम कर आणि जितका पगार मिळतो ना त्यातच निर्वाह कर. मग उधार मागायला ये. आणखी एक गोष्ट, पुन्हा तक्रार येता कामा नये कुणाकडून. सर असं नका करू सर. सरळ सरळ कळतंय वैयक्तिक द्वेष काढताय तिथे येऊन. पैशांची खूप गरज आहे सर. नरोत्तम जोशीजी, प्लीज बसा, आपण बसून बोलूया. भीम, तू आता जा आणि बाहेर शिपाई बसलाय ना, त्याला सांग 2 कप चहा घेऊन यायला. ठीक आहे? घरी जा तू. इथे काय उभी आहेस? माझ्या घरची सून कोठडीत आहे आणि मी तिला सोडून घरी जाऊ, आणि तेही तुमच्या भरोश्यावर, ज्यांना चोरी आणि मजबुरीचा फरक माहित नाही. निघून जा इथून, नाहीतर धक्के देऊन बाहेर काढू. धक्के मारायला सांगा, बघते कोण मला इथून बाहेर काढतं ते. मी रमाला सोडून कुठेही जाणार नाहीये. ज्याला जे करायचंय ते करा. तुझ्या घरात सगळ्यांनाच खूप आकड आहे. त्या भीमराव मध्येही खूप आकड होती. त्यानेही मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आणि मग माफीनामा पाठवला. तू बघच, जशी त्याची आकड तोडली तसंच तुम्हा दोघींचीही आकड तोडणार. उद्या तर रविवार आहे, न्यायालयाची सुट्टी आहे आणि भीमराव उद्यापर्यंत पैसे आणणार नाही. मग ह्या रमाला चोरीच्या आरोपाखाली असं अडकवणार की कधी बाहेर निघूच शकणार नाही. साहेब, तो माझा भीमराव आंबेडकर आहे. लहानपणापासूनच त्याला वेळेशी शर्यत लावून जिंकायची सवय आहे. बघाच,
उद्यापर्यंत तो काहीही करून पैशांची सोय करेलच. एवढा विश्वास आहे त्याच्यावर? माझ्याशी एकदा हरलाय तो आणि पुन्हा एकदा हरेल. तुझा भीमराव आंबेडकर. बघूया. तुम्ही पण इथेच आहात आणि मी पण इथेच आहे. बघूया. तुम्ही सगळे शुद्धीकरण करून उच्च जातीचे झाले आहात आणि प्रत्येक माणसाला आपल्या जातीची प्रतिष्ठा स्वतःच जपावी लागते. आणि हा भीमराव की ह्याला तुमच्या जातीची अडचण आहे. तुमच्या जातीचा अपमान करणाऱ्याची मदत कराल तर तुम्ही लोक पाप कराल. ही बाई माझ्या जलपान गृहातून पैसे चोरी करून इथे घेऊन आली आहे. काय? काय? तुला पैसे चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येते. जा आणि शिस्तीत काम कर आणि जितका पगार मिळतो ना त्यातच निर्वाह कर. मग उधार मागायला ये. काय विचित्र जग आहे हे. काय माहित ही जातीची दरी कधी संपेल. माझे दादा छोट्या जातीचे आहेत ना, म्हणून कोणाला काळजी नाहीये त्याची. छोट्या जातीच्या माणसासोबत काहीही केलं तरी ते बरोबरच वाटतं लोकांना. मलाच काहीतरी करावं लागेल. पण काय करू? दादा, दादा, तेच जे आनंद दादानी केलंय. घरच्या परिस्थितीला सांभाळण्यासाठी आनंददादा दुःख सहन करू शकतो, तर मी का नाही करू शकत? मी पण तेच करायला हवं. बरोबर. प्रचंड दिवस सोबत राहायचा आनंद काय वेगळाच आहे. नाही तर काय, ते काय बम. या लोकांना हो, म्हणजे समजतच काय, नाही. बरोबर. चांगलं झालं. आलात तुम्ही समदे? काय झालं? भीम भेटला होता? हो, भेटला होता. रोज सारखीच मदतीची भीक मागत होता. पण आम्ही काय त्याची मदत करणार होतो का? म्हणजे स्पष्टपणे सांगा की भीमला पैसे दिलेत की नाही दिले? नाही दिले. आणि काहून देऊ? आम्ही कशाला खालच्या जातीतल्या लोकांची मदत करावी? डोकं बिकं फिरलं का काय तुमचं? अरे कुठली मोठी जात आहे तुमची? तो प्रचंड देव दिवसभर त्याच्या घराची साफसफाई करून घेतो, कचरा उचलायला लावतो तुम्हाला. तुम्हाला वाटतंय की तुम्हाला शुद्ध करून त्याने त्याच्या जातीत सामील केलंय? ते काय पण असू दे, पैसे आम्ही कमवतो आणि आमच्या मनावर आहे की ते पैसे कुठं खर्च करायचे, कसे खर्च करायचे आमची मर्जी. तुम्ही छोट्या जातीच्या माणसाने आम्हाला शिकवू नका. चला जोकोबवान जनार्दन भाऊ, निघूया. हा, आणि चल जेवण वाढून दे. लय जोराची भूक लागली हा आम्हाला. तर भूक लागली ना, मग स्वतः जा, गरम करा आणि खा. मी चालले भीमकडे. लिया, पैशांची नाही तर नाही, कमीत कमी त्यांच्या सोबत राहिलो तर त्यांना धीर येईल. चल जाऊया. हा चला दली आजी, चला. लक्षात ठेवा, उद्यापर्यंत सगळे पैसे जमा व्हायला हवे. जेवढे पैसे काढले ते परत दे, आम्ही सोडून देऊ. जोपर्यंत पैसे परत करत नाहीस तोपर्यंत रमाबाई चौकीतच राहील. 1 रुपया तर तुझा पगार आहे आणि अशामध्ये कसे परत करणार? 3 महिन्याचा पूर्ण पगार. जा आणि शिस्तीत काम कर.
या तमाशा बघा. काका या तमाशा बघा. या सगळेजण तमाशा दाखवणार मी. तमाशा बघा. तुम्ही पण या. सोडून द्या दोरी दलिया आजी. नाही, तू हे काम नाही करणार भीम. हे तर कसला तमाशा नाही होणार. जा जा आपापल्या घरी जा जा. तमाशा दाखवावा लागेल दुलिया काकू, नाहीतर पैसे कुठून आणणार मी. रमा अजूनही जेलमध्ये. काही कळत नाहीये मला मी काय करायला हवं ते. सगळं काही होईल भीम, बस तू हे काम करणार नाहीस. तू आमच्यासाठी प्रेरणा आहेस. तुझी छवी आमच्यासाठी एक नेत्याची आहे. तू आमच्या सगळ्यांचा त्रास दूर करतोस. तुला स्वतःला त्रास देताना आम्ही नाही बघू शकत. भीम, तू आमचा नायक आहेस. तू हिम्मत नाही हारू शकत. तर मग काय करू मी? सांगा ना, काय करू मी? भीम, आजपर्यंत प्रत्येक संकटात विजयी झालास ना, ह्यात पण होशील. थोडा धीर ठेव. होय भीम, अशा वेळी हिम्मत हारायची नसते. उलट आणखी मजबूतीनं परिस्थितीचा सामना करायचा असतो. आणि हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहित आहे? अरे तू तर एवढ्या मोठमोठ्या संकटांचा सामना केलायस. ही तर छोटी मोठी गोष्ट आहे. सगळं होईल. बस हिम्मत ठेव. जाता है सो जान दे तेरी दसान जाए खेवटिया की नाव झूम घने मिलेंगे आज। कसे आहात तुम्ही? आनंद, कसा आहेस बाळा? ठीक आहे गुरुजी. आणि तुमचं डोकं तर नाही ना दुखत आहे? तुझे तुझे पैसे लागले माझ्या उपचाराला? नाही, माझे पैसे तुमच्या उपचारात नाही लागलेत. काही होऊ देऊ शकत नव्हते मी तुम्हाला. मग फेकून दिले सगळे पैसे. मग आता डोकेदुखी पण गेली. भीम कुठे आहे आणि बाकी सगळेजण? भीम येतच असेल एवढ्यात. तू आराम कर बेटा. होय आनंद, तुला आता आरामाची खूप गरज आहे. आराम कर. गुरुजी, तुम्ही सांगा, भीम कुठे आहे? जिहि घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी up